सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कारण कोरोना काळामध्ये 2 वर्ष घरी बसल्यानंतर आणि बराच अभ्यास बुडाल्यानंतर तुम्ही आता रेग्युलर अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तुम्ही तसं बघितलं तर मागच्या वर्षीची जी बॅच आहे त्या बॅचपेक्षा तुम्ही जास्त लकी आहात. कारण की अगदी वॅकेशनपासून सगळंच तुम्हाला आता मिळणार आहे. तुम्हाला माहीत असेल की मागच्या वर्षीच्या ज्या परीक्षा आहेत त्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन झाल्या आणि फक्त त्यातला एक प्लस पॉईंट एवढाच होता की होम सेंटर होतं, म्हणजे स्वतःच्या शाळेमध्येच सेंटर होतं. मात्र बोर्डाच्याच परीक्षा होत्या, बोर्डाचा क्वेश्चन पेपर आणि सगळी पद्धत जुनीच आहे. आणि अजून बऱ्याच चर्चा असतात इकडं तिकडं, पण तुम्हालासुद्धा बोर्डाचीच परीक्षा यावर्षीसुद्धा तुम्हाला द्यायची आहे हे लक्षात घ्या. आपल्याकडं आता जर बोललो आपण तर मार्चच्या आसपास कधीतरी परीक्षा असेल तुमची. म्हणजे यावर्षी 15ला होती, पण पुढच्या वर्षी 3 मार्चच्या आसपास कुठेतरी असेल. म्हणजे जनरली मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली 10वीची परीक्षा जी आहे ती सुरू होते. तर तुम्ही थोडंसं बघा आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे, म्हणजे उपलब्ध आहे. आणि या वेळेचं मला वाटतं की तुम्ही अत्यंत गांभीर्यानं असं नियोजन करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे संधी येत असते, मात्र आपण त्या संधीचा पुरेपूर वापर जो आहे तो करत नाही. मला नेहमी वाटतं की ज्या वेळेस आपल्याला संधी मिळत असते त्यावेळेस आपण त्या संधीचा पुरेपूर वापर करता आला पाहिजेत. आणि 10वी 11वी 12वी ही जे 3 वर्ष आहेत, या 3 वर्षामध्ये जर तुम्ही नियोजन केलात, कष्ट केलात आणि योग्य ट्रॅकवर चालत राहिलात तर निश्चितपणे पुढचं सगळं आयुष्य जे आहे ते आपलं खूप सुखासमाधानानं जातं. म्हणजे पर्याय तुमच्याकडेच आहे आणि करणारे तुम्हीच आहात. आता मी इथं बघतो, मी गेले 10 वर्ष येतो इथं. स्वामी सरांनाही माहीत आहे, तरंगे सरांना माहीत आहे ते. खरं तर 10 वर्षापासून मी येतो आहे आणि मी बघितलं की प्रचंड मेहनत करून घेतात इथं. मी इथं येण्याची जी काही कारणं आहेत त्यामध्ये एकतर मी या भागातला आहे हे तर आहेच आहे. दुसरं, तुम्ही बहुतांश लोक निलंगा आणि परिसरातले ग्रामीण भागातले आहात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ते सर जे काही कष्ट करतात ते कष्ट मला फार आवडतं. म्हणजे अत्यंत ग्रामीण भागामध्ये, निलंगा तसं बघितलं तर छोटंसं शहरच आहे, पण अशा भागामध्ये राहूनसुद्धा अगदी लातूरपेक्षाही चांगल्या कोचिंग क्लासेसची सुविधा जी आहे त्या सर उपलब्ध करून देतात. तुम्हाला हे खरंसुद्धा वाटणार नाही, पण माझा मुलगा 10वीला आहे, म्हणजे तुमच्या बॅचला आहे तो. आणि त्यानं फक्त इथले क्लास करतो, तुमचे जे क्लास असतात ना ते क्लासेस करतो तो. ऑनलाईन करतो आहे फक्त. त्यांचा ॲप आहे ना, त्या ॲपनुसार येत राहतात व्हिडिओ आणि ते बघायचं, ते समजून घ्यायचं. जे सर जर लातूरला राहिले असते तर प्रचंड यांचा क्लास जो आहे तो चालला असता. इतकं सोप्या पद्धतीनं गणित शिकवतात. मी पण बघतो व्हिडिओ, म्हणजे त्याला काही समजणं गेलं समजा तर मग मी बघून सांगतो की हे असायला असं आहे, थोडंसं लक्ष देऊन बघा. व्हिडिओ बघितल्यामुळं फायदा पण होतो आणि आपल्याला एक अभ्यासाला दिशा जी आहे ती मिळत राहते. तुम्ही फक्त काय करा माहिती आहे का, रेग्युलर अभ्यास करा. तुमचा जेवढा अभ्यास इथं शिकवला जाईल तेवढा कंप्लीट करायचा त्या दिवशीच, कुठल्याही विषयाचा. मग तो गणित असेल, इतिहास असेल, विज्ञान असेल, कुठलाही विषय असेल. आपण एक पथ्य पाळायचं की दररोजचा अभ्यास दररोज करायचा. याच्यामध्ये फायदा काय होतो माहिती आहे का, दृढीकरण होतं आपलं. रिव्हिजनला आपल्याला वेळ मिळतो आणि जितकं तुम्ही जास्त रिव्हिजन करत राहाल तितकं तुमचा स्कोर चांगला येतो. शेवटी काय असतं की तुम्हाला समजलं आहे किती आणि तुमचा स्कोर किती आहे या गोष्टीला महत्त्व आहे. म्हणजे आपण रेग्युलर इथे येऊन बसतो आहे, 10 तास अभ्यास करतो आहे, मात्र स्कोर येत नसेल, तुमच्या संकल्पना जर क्लिअर होत नसतील तर माझ्या मते ते काही फार फायद्याचं नाही आहे. त्यामुळं आपण समजून घ्यायचं. कुठलाही विषय इथं आलं, इथं येण्याच्या अगोदर बघून यायचं. जो विषय शिकवणार आहे, समजा सायन्स आहे तर सायन्सचा अगोदर चॅप्टर तो वाचून यायचा जे शिकवणार आहे तिथं. भलेही तुम्हाला घरी काहीही न समजणार नाही आहे, मला मान्य आहे,
मात्र तुमच्या मेंदूमध्ये एक पूर्व त्याचा आढावा ज्याला म्हणतो आपण, तो तयार झालेला असतो. आणि इथं ज्यावेळेस सर शिकवतात त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ते सोपं जातं. त्यामुळं मला सांगायचं तुम्हाला की दररोज अभ्यास करा. किती तास अभ्यास केलात हे फार महत्त्वाचं नाही, किती मन लावून अभ्यास केलात आणि किती ते ग्रहण केलात तुम्ही हे महत्त्वाचं आहे. तुम्ही 4 तासच अभ्यास करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. 10 तास अभ्यास करायची गरज नाही आहे, 4 तासच करा, पण क्वालिटी करा, व्यवस्थितपणे करायचं, कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजेत, आपण पूर्णपणे अभ्यासामध्ये गुंतलं पाहिजेत. आणि अभ्यास अशी एक गोष्ट आहे की एकदा जर आपल्याला त्याच्यामध्ये आवड लागली तर अभ्यासापेक्षा काही तुम्हाला आवडत नाही बाकीचं. फक्त इतर जे भौतिक सुविधा वगैरे असतात का नाही त्याच्याकडे जास्त आपण कॉन्सन्ट्रेट नाही करायचं, लक्ष नाही द्यायचं, आपण आपलं बघायचं. मी म्हणतो की 10वीच्या मुलांनी थोडंसं स्वार्थी व्हायला काही हरकत नाही. आपण जे काही यश मिळवतो किंवा अपयश मिळवतो याची सर्वस्वी जबाबदारी आपली स्वतःची असते, हे लक्षात ठेवायचं. आईवडील, शिक्षक सगळे निमित्त मात्र आहेत. सगळ्यांनाच वाटतं की तुमचं चांगलं व्हावं, मात्र ते चांगलं व्हावं किंवा नाही हे कुणाच्या हातामध्ये आहे, तर माझ्या मते तुमच्या हातात आहे. आणि एक लक्षात घ्या कायम, याचा फायदा झाला तर तुम्हालाच होतो, याचा फायदा फक्त आपल्याला होतो, तोटा झाला तरी तुम्हालाच होतो. त्यामुळं थोडंसं लक्ष द्या. आता आपले जे काही विषय आहेत त्याच्यामधला एक स्कोरिंग विषय आहे इतिहास आणि भूगोल. कानगुले सर भूगोल घेत असतात, मी इतिहासाचा भाग जो आहे तो घेतो. अजून सरांचा परिचय झाला नसेल, पण सर येतील तुमच्याकडे कधी ना कधी एखाद्या अशा शनिवारी. आपण इतिहास हा जो विषय आहे या विषयाला तुम्हाला माहिती आहे की स्कोर खूप छान होतो. म्हणजे जसं तुम्हाला गणिताला आउट ऑफ मार्क मिळतात तशा पद्धतीनं मार्क मिळवून देणारा विषय, म्हणून आपल्याला या इतिहास आणि राज्यशास्त्राकडे पाहावं लागतं. खरं तर इतिहास आणि राज्यशास्त्र हा विषय आवडतो म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की तुम्हाला फार आवडतं बाबा इतिहास? फार असा शब्द वापरला आहे मी, फार म्हणजे खूप आवडतं. एकदमच बिलकुल आवडत नाही, मला इतिहास आणि राज्यशास्त्र बिलकुल आवडत नाही किंवा मला समजत नाही, असे किती आहेत? म्हणजे तुम्ही मिडल क्लास आहेत, म्हणजे काय नाही आहे की नाही? म्हणजे तुमचं असं आहे की असं बी नाही असं बी नाही, मधले आहात तुम्ही, काय हरकत नाही. लक्षात घ्या, ही मागच्या आत्ता बोर्डाची झालेली क्वेश्चन पेपर आहे आणि हे तर त्याचं मॉडेल आन्सर आहे. मी एकदम सुरुवातीपासून तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. आपलं जे पाठ्यपुस्तक आहे हे पाठ्यपुस्तक 10वीचं उपयोजित इतिहास या नावाचं आहे, अप्लाइड हिस्ट्री या नावाचं आहे. इथं जर कोणी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असतील, आहेत कोणी जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांनी पण लक्षात ठेवा, हे क्वेश्चन पेपर आणि त्याचं जे मॉडेल आन्सर शीट आहे मी इकडं सरांकडे दिलं आहे. मराठी मीडियममधलं पण दिलं आहे आणि इंग्रजी मीडियममधलं पण दिलं आहे. ज्यांना वाटतं की बाबा हे आपल्याला पाहिजे आणि बघणं आवश्यक आहे ते तुम्ही त्यांच्याकडनं थोडंसं प्रयत्नपूर्वक घ्या. कारण आपल्याला कशा पद्धतीची क्वेश्चन पेपर येते आणि त्याचा उत्तर कसं लिहिलं तर मार्क मिळतात या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता हे जे पाठ्यपुस्तक आहे या पाठ्यपुस्तकामध्ये 2 विषय आहेत, एक इतिहास आहे, दुसरं राज्यशास्त्र आहे. म्हणजे आपल्याला इतिहास व राज्यशास्त्र या दोन्ही विषयाचा अभ्यास जो आहे तो करावा लागतो. आणि या दोन्ही विषयाचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला एकंदर 40 मार्क पडतात. या 40 पैकी 28 मार्क जे आहेत ते इतिहासाला असतात आणि 12 मार्क जे आहेत ते राज्यशास्त्राला असतात. एकंदर जर बघितलं आपण तर क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला टोटल क्वेश्चन्स 9 असतात. एकंदर किती प्रश्न असतात? 9 प्रश्न असतात. या 9 प्रश्नापैकी आपल्याला इतिहासाला म्हणजे इतिहासाचं जर बघितलं तर पहिल्या प्रश्नापासून ते 5व्या प्रश्नापर्यंत इतिहासाचे प्रश्न असतात आणि 6वा ते 9वा म्हणजे 4 प्रश्न 6, 7, 8, 9 असे प्रश्न कशाचे आहेत? राज्यशास्त्राचे आहेत. हे ढोबळ मानानं
आपली प्रश्नपत्रिका नेमकी कशा स्वरूपाची असते हे तुम्हाला मी सांगतो आहे. मला वाटतं अगोदर आपण थोडंसं पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेऊ आणि त्यानंतर मग क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं जास्त बेटर राहील. आपलं जे पाठ्यपुस्तक आहे या पाठ्यपुस्तकामध्ये मी तुम्हाला म्हणलं की एकंदर 9 चॅप्टर जे आहेत ते इतिहासाचे आहेत आणि 5 चॅप्टर जे आहेत ते राज्यशास्त्राचे आहेत. आत्तापर्यंतची ज्या बॅच होत्या म्हणजे आत्ताचे जे 10वीचे मुलं परीक्षा दिली इथपर्यंत या पाठ्यपुस्तकातला 25% अभ्यासक्रम जो आहे तो परीक्षेसाठी वगळलेला होता. मात्र पुढच्या वर्षी नेमकं काय होणार आहे आणि त्यातला तो 25% अभ्यासक्रम वगळला जाणार आहे का नाही याबद्दल अजून निश्चित काही कुठलीच चर्चा नाही आहे. समजा पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा होणार असेल तर मी तुम्हाला त्याची कल्पना नंतर ज्यावेळेस आपला सेमिनार होतो त्यावेळेस देत जाईन. पण सध्या मी असं गृहीत धरलेलं आहे की आपल्याला संपूर्ण पाठ्यपुस्तक अभ्यासायचं आहे. कारण सिच्युएशन मागच्या वर्षीच्या वेगळ्या होत्या, आता काय सगळं रेग्युलर झालेलं आहे. त्यामुळं मला असं वाटू लागलेलं आहे की 25% अभ्यासक्रम जो कमी केलेला होता तो यावर्षी लागू होणार नाही. म्हणजे तुम्हाला पूर्णच पुस्तक जे आहे ते अभ्यासावं लागेल असं आपण गृहीत धरू. समजा बाय चान्स आपल्याला अजून चान्स मिळाला, समजा ते 2 चॅप्टर जे वगळलेले होते इतिहासाचे ते वगळले तर मी तुम्हाला सांगेन. पण आत्ता मी तुम्हाला काहीच बोलत नाही आहे त्याच्याबद्दल, हे गांभीर्याने लक्षात घ्या. 9 जे चॅप्टर आहेत या 9 चॅप्टरमध्ये पहिल्या 2 चॅप्टरमध्ये म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि इतिहास लेखन भारतीय परंपरा नावाचे 2 चॅप्टर आहेत. हे पहिले जे 2 चॅप्टर आहेत तुमच्याकडे पुस्तक असतील तर तुम्ही बघायला काही हरकत नाही. हे जे पहिले जे 2 चॅप्टर आहेत या पहिल्या 2 चॅप्टरमध्ये इतिहास लेखनाची परंपरा कशी विकसित होत गेली याबद्दलची माहिती आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये युरोपमध्ये पाश्चात्य जगामध्ये कशा पद्धतीनं इतिहास लेखनाची परंपरा डेव्हलप होत गेली हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा कशा पद्धतीनं विकसित होत गेली हे अभ्यासायचं आहे. मी फक्त ॲट अ ग्लान्स तुम्हाला सगळे चॅप्टर कसे आहेत त्या चॅप्टरमध्ये काय आहे थोडक्यात सांगतो. दुसऱ्या चॅप्टरचे 3 भाग आहेत. एक प्राचीन भारतात, 2 मध्ययुगीन भारत आणि 3 आधुनिक भारत. जे प्राचीन भारतामधील इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये काय होतं, मध्ययुगीन भारतामधील इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये कुठला कुठला महत्त्वाचा भर जे आहे ती घातली गेली आणि आधुनिक भारताच्या इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टीचा समावेश आहे ते सगळं आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे दुसऱ्या चॅप्टरमध्ये. त्यानंतर आपलं जे पुस्तक आहे या पुस्तकाचं नावच मुळामध्ये उपयोजित इतिहास असं आहे. पुस्तकाचं नाव काय, उपयोजित इतिहास असं आहे. उपयोजित इतिहास म्हणजे अप्लाइड हिस्ट्री. आणि आमचा 3रा जो चॅप्टर आहे तो उपयोजित इतिहासाचा आहे. म्हणजे इतिहास या उपयोजित इतिहासालाच पब्लिक हिस्ट्री किंवा जनांसाठी इतिहास असंही म्हणतात. तर या नेमक्या काय संकल्पना आहेत, इतिहास आणि इतर विषयाचा काय संबंध आहे, आपल्याला वेगवेगळ्या विषयाशी इतिहासाचा असलेला जो संबंध आहे तो अभ्यासायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला जागतिक वारसा यादी, हे खूप मोठी लिस्ट आहे आपल्याकडे. पेज नंबर 18 जर बघितलात तुम्ही तर त्या पेज नंबर 18वर भारतामधील वर्ल्ड हेरिटेजच्या लिस्टमध्ये असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांची ती सगळी यादी आहे. तर ती यादी नेमकी काय आहे, ती यादी का अभ्यासायची, या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत, आपल्या 3ऱ्या चॅप्टरमध्ये आहेत. त्या चॅप्टरचं नाव आहे उपयोजित इतिहास. ठीक आहे. त्यानंतर आपला जो पुढचा चॅप्टर आहे 4था चॅप्टर तो आहे भारतीय कलांचा इतिहास. भारतीय कलांचा इतिहास. आता भारतामध्ये वेगवेगळ्या कलामध्ये आहे, चित्रकला आहे, स्थापत्य म्हणजे शिल्पकला आहे. तर ये वेगवेगळ्या कलांचा विकास भारतामध्ये कसा होत गेला यासंबंधीची समग्र माहिती जी आहे ती या चॅप्टरमध्ये आहे. हा 4था चॅप्टर अत्यंत इंटरेस्टिंग आहे कारण भारतामध्ये वेगवेगळ्या कला कशा डेव्हलप होत गेल्या हे आपल्याला या 4थ्या प्रकरणामध्ये अभ्यासायला मिळणार आहे. अगदी युरोपामधील शिल्पकला कशी होती, त्याचा भारतातील चित्रकलेवर कशा पद्धतीनं प्रभाव पडला हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. या चॅप्टरमध्ये
भारतातील वेगवेगळ्या भागातील स्थापत्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची जी काही उदाहरणं आहेत त्यासंबंधीची सुद्धा सविस्तर माहिती जी आहे ती दिलेली आहे. एक परिपूर्ण पॅकेज ज्याला म्हणतात असा हा धडा आहे. म्हणजे एवढंच नाही तर या धड्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की कला क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्याला काय संधी आहे. म्हणजे एकंदरच 10वीच्या पुस्तकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की आत्तापर्यंत आपण जे काही इतिहास अभ्यासत आलो आहोत त्या इतिहासामध्ये काय होतं की वेगवेगळ्या घटना तुम्हाला सांगितल्या जायच्या. कदाचित तुम्हाला मागच्या वर्षीचा इतिहास आठवत असेल तर स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये काय काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या याचा आपण इसवी सन 1961 ते 2000पर्यंत आढावा घेतलेला आहे. बरोबर आहे ना. आता इथं तसं नाही आहे. इथं केवळ काय घटना घडल्या, कशा घडल्या, तिची कारणमीमांसा करणं, त्यासंबंधीची माहिती सांगणं एवढा हेतू नाही आहे. तर या पुस्तकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुस्तक इतिहासाच्या विद्यार्थ्याला करिअरच्या संधी कशा कशा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत हे सांगतं. म्हणजे कला क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्याला कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हे सांगणारं हे पुस्तक आहे. म्हणून महत्त्वाचं आहे. कारण 11वी नंतर अनेक विद्यार्थ्यांचा या विषयाशी असलेला संबंध संपतो. जे सायन्सला जातात, कॉमर्सला जातात, पॉलिटेक्निकला जातात, अशा विषयांचा इतिहासाशी संबंध राहत नाही. मग त्यांना माहिती पण होत नाही की करिअरमध्ये इतिहास काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतं. तर त्यासाठी तुम्हाला सगळे चॅप्टर दिलेले आहेत. 5वा जो चॅप्टर आहे तो प्रसार माध्यमे आणि इतिहास आहे. प्रसार माध्यमं, बातम्या. तुम्हाला तर माहिती आहे सध्या बातम्यांचं युग आहे. कंटिन्यू 24 तास बातम्या अक्षरशः आपल्या अंगावर फेकणारे चॅनल्स आहेत, आहे ना. त्याच बातम्या, तेच सगळं. आणि मग प्राचीन काळामध्ये काय होतं मग प्रसारमाध्यमाचं? जगभरामध्ये ज्यावेळेस हे सगळं तुमचं आधुनिक काही नव्हतं, समजा टी व्ही नव्हता, रेडिओ नव्हतं, ज्या काळामध्ये प्रसारमाध्यमं नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती त्या काळामध्ये बातम्या दूरपर्यंत कशा पोहोचवल्या जायच्या? आजही तुमच्या गावामध्ये कदाचित दवंडी देण्याची पद्धत जी आहे ती अस्तित्वात असू शकते. आणि दवंडी देणं म्हणजे नेमकं काय आहे? तर एखादी काही गोष्ट असेल गावातल्या सगळ्या लोकांपर्यंत घेऊन जायची आहे, माहिती करायची आहे, तर दवंडी हा एक पर्याय वापरला जातो. म्हणजे या सगळ्या पारंपरिक अशा पद्धती आहेत ज्याला प्रसारमाध्यमांच्या पूर्वसुरी असं म्हणायचं. सुरुवातीला काय होतं त्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. म्हणजे अगदी वर्तमानपत्र, नियतकालिक, आकाशवाणी, दूरदर्शन, जे काही प्रसारमाध्यमं आहेत या सगळ्या प्रसारमाध्यमाची माहिती पाहिजे आहे. आणि परत प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला प्रसारमाध्यमामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्याला काय संधी आहे हे पण आहे. प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रामध्ये इतिहासाचा विद्यार्थी कशा पद्धतीनं करिअर करू शकतो हे याच्यामध्ये आहे. त्यानंतर मनोरंजनाची माध्यमं आणि इतिहास नावाचा 6वा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळी जी मनोरंजनाची माध्यमं होती, म्हणजे अगदी लोकनाट्य होतं एकेकाळी, आता ते फार रिअर शिल्लक आहे. म्हणजे तुम्हाला ते प्रयत्नपूर्वक पाहावं लागतं. कारण आता दुसरी माध्यमं प्रभावी झालेली आहेत बघा. काळ जसा जसा बदलतो ना तसतसं वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोप पावत असतात, काही नवीन गोष्टी उदयाला येत असतात आणि हे होत राहणार आहे. कोकणामध्ये दशावतारी नाटकं नावाचा एक प्रकार होता, अजूनही आहे तो. तर त्यासंबंधीची माहिती आपल्या पुस्तकामध्ये आहे. तुमच्या गावामध्ये चालणारं भजन असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुड असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये तमाशासारखा एखादा लोकनाट्याचा प्रकार जो आहे तो चालू असतो. मराठी रंगभूमीचं काय योगदान आहे, असे अनेक महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला या चॅप्टरमध्ये आहेत. आणि मी रिपीट करत नाही, पण याच्यामध्येही करिअरच्या कशा संधी आहेत हे यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आपला पुढचा जो 7वा चॅप्टर आहे तो खेळ आणि इतिहास आहे. आपल्या सगळ्यांना खेळ खूप आवडतो, म्हणजे लहानपणापासून आपल्याला खेळायला खूप आवडतं. तुम्ही कदाचित ऑलिम्पिक वगैरे नावं ऐकलेलं असतात, वर्ल्ड कप नाव ऐकलेलं असतं, ॲशियाड नाव ऐकलेलं असतं, आशियाई खेळ. तर हे खेळ जे आहेत ते खेळाचे काय काय प्रकार आहेत. मग बैठे खेळ म्हणजे काय असतं, मैदानी खेळ काय असतात, भारतातले खेळ कोणते आहेत, विदेशातून भारतात आलेले खेळ कोणते आहेत, या सगळ्यांचा एक अत्यंत मनोरंजनात्मक असा परिचय
परिचय म्हणतो तुम्हाला, फार डिटेलमध्ये नाही आहे ते, मात्र तुम्हाला एक माहिती व्हावी यासाठीचा तो चॅप्टर आहे. इंटरेस्टिंग आहे तोही चॅप्टर. आता IPL सारख्या खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण केलेलं आहे बघा. तर त्या सगळ्या संबंधीची माहिती तुम्हाला खेळ आणि इतिहास नावाच्या चॅप्टरमध्ये पाहायला मिळते. 8वा चॅप्टर आहे पर्यटन आणि इतिहास. पर्यटन हा सध्याच्या काळातला एक परवलीचा शब्द बनलेला आहे. म्हणजे एक काळ असा होता की आमच्या भारतामध्ये, विशेषतः आपल्या भागामध्ये धार्मिक पर्यटन होतं. कुठं निघाला तर तुळजापूर, पंढरपूर, महादेव, बालाजी असं असायचं. पण आता लोक थंड हवेची ठिकाणं, किल्ले असे वेगवेगळ्या गोष्टी बघत फिरू लागलेत बघा, समुद्रकिनारे. म्हणजे पर्यटन ही जी काही व्यापक संकल्पना आहे, या व्यापक संकल्पनेचा परिचय करून देणारा चॅप्टर 8वा आहे, पर्यटन आणि इतिहास. महत्त्वाचा आहे चॅप्टर तो, मार्काच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. आणि शेवटचा एक चॅप्टर आहे ऐतिहासिक ठेव्यांचं जतन नावाचा, 9वा चॅप्टर. शेवटचा चॅप्टर आहे तो, ऐतिहासिक ठेव्यांचं जतन नावाचा. आणि या चॅप्टरमध्ये तुम्हाला, मग तुम्ही 9वीपर्यंत जे शिकलात इतिहासाची साधनं, इतिहासाची किती साधनं शिकलात तुम्ही? 3 शिकलात. 9वीला कदाचित 4थं पण शिकला असाल. हां, आठवलं आहे की नाही? आपण सांगा एक जण मला 3 साधनं कोणते आहेत? इतिहासाची 3 साधनं सांगा. सांग. भौतिक आहे, लिखित आहे, मौखिक आहे, दृकश्राव्य आहे. खरं तर ती 6 होतात. दृक वेगळं, श्राव्य वेगळं, दृकश्राव्य वेगळं. मात्र आपण 4 करू त्याला, भौतिक, लिखित, मौखिक आणि दृकश्राव्य. तुम्हाला 9व्या चॅप्टरमध्ये दृकश्राव्यबद्दल माहिती नाही, तर हे जे 3 आहेत पहिले इतिहासाची साधनं, त्या इतिहासाच्या साधनांच्या संवर्धनासाठी कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते, असा तो चॅप्टर आहे. पहिला भाग आहे त्याच्यातला. त्या चॅप्टरमध्ये 4 भाग आहेत. त्यातला दुसरा भाग आहे जगातली नावाजलेली संग्रहालयं, म्युझियम्स. नावाजलेली म्हणजे फेमस, प्रसिद्ध. कुठली कुठली आहेत? तर अगदी फ्रान्समधल्या पॅरिसमध्ये, पॅरिस नावाचं एक शहर आहे, फ्रान्सची राजधानी, तिथं लुव्र नावाचं एक संग्रहालय आहे. तिथपासून ते आमच्या मुंबईला असलेलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय जे आहे, इथपर्यंत जगातल्या महत्त्वाच्या 4 वस्तुसंग्रहालयाची ओळख, भारतातल्या वस्तुसंग्रहालयाची ओळख, त्यानंतर ग्रंथालय आणि अभिलेखागार नावाचा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. या धड्यामध्ये जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर 5साठी, ते ज्या पॉईंटवर विचारले जातात तो आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार. आणि शेवटचा मुद्दा आहे यातला, या 9व्या चॅप्टरमधला, कोश वाङ्मय. तर असे एकंदर किती चॅप्टर आहेत तुम्हाला? 9 चॅप्टर आहेत. आणि हे जे 9 चॅप्टर आहेत, या 9 चॅप्टरला मिळून तुम्हाला 28 मार्क आहेत. किती मार्क आहेत? 28 मार्क आहेत. आता जर तुमच्याकडं वही पेन उपलब्ध असेल तर मी तुम्हाला मार्किंग सिस्टीम नेमकी कशी आहे, म्हणजे कुठल्या चॅप्टरला किती मार्क, हे लगेच सांगून देतो. म्हणजे आपला वेळ जो आहे तो परत दुसरीकडे वापरता येईल. गुणविभागणी असेल या इयत्ता 10वी इतिहास, गुणविभागणी. गुणविभागणी. आता याच्यामध्ये आपण थोडंसं लिहायला सोपं जावं म्हणून एक तक्ता करूयात. मी तुम्हाला चॅप्टर सांगितले ते एकंदर 9 चॅप्टर सांगितले ते एकंदर 9. मात्र ही गुणविभागणी सांगत असताना याचे 4 घटकामध्ये डिवायडेशन आहे. म्हणजे 9 चॅप्टर 4 घटकामध्ये बसवलेले आहेत. तर आपल्याला जो तक्ता करायचा आहे त्याच्यामध्ये
इथं अनुक्रमांक. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे घटकाचे नाव, चॅप्टरचं नाही, घटकाचं नाव. मी इथं तुम्हाला डायरेक्ट त्याचे चॅप्टर नंबर जे आहेत ते लिहून देतो. त्यानंतर गुण आणि विकल्पासह गुण. विकल्पासह म्हणजे ऑर सहित. ऑर सहित किती गुण आहेत त्या चॅप्टरला हे आपल्याला बघायचं आहे. अनुक्रमांक 1. आता तुम्ही त्या घटकाचं नाव लिहत बसू नका. त्याचं नाव आहे इतिहासाचे चिकित्सक समालोचन. इतिहासाचे चिकित्सक समालोचन. तुम्ही घटकाच्या नावामध्ये फक्त चॅप्टर नंबर लिहा. चॅप्टर नंबर 1 आणि 2 चॅप्टर नंबर लिहा, म्हणजे तुम्हाला पुस्तक उघडल्यानंतर नेमकं काय आहे ते समजून येऊ शकतं. चॅप्टर नंबर 1 आणि 2. याला गुण 6 आहेत आणि विकल्पासह ते 9 आहेत. मी सांगतो विकल्पासह, जर कुणाला समजलं नाही तर नेमकं काय असतं. घटकाचं नाव, त्याच्यामध्ये इतिहासाचं चिकित्सक समालोचन, त्याच्यामध्ये 2 चॅप्टर. चॅप्टर नंबर 1 आणि 2 6 गुण आणि विकल्पासह गुण किती आहेत? 9 आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 2. याच्यामध्ये आपला तिसरा चॅप्टर आहे बघा, उपयोजित इतिहास. त्याचं नावच आहे उपयोजित इतिहास. तुम्ही डायरेक्ट इथं लिहा चॅप्टर नंबर 3 आणि त्याला गुण 3 आहेत, विकल्पासह ते 5 आहेत. विकल्पासह किती आहेत? 5 आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 3. या अनुक्रमांक 3 मध्ये एकूण 5 चॅप्टर आहेत. याला विविध घटकांचा इतिहास असं नाव आहे. प्रकरण 4, 5, 6, 7, 8 असे एकंदर 5 चॅप्टर या तिसऱ्या घटकामध्ये आहेत. आणि याला मार्क जे आहेत ते 16 आहेत. विकल्पासह हे 23 होतात. विकल्पासह किती होतात? 23 होतात. आता चौथ्या घटकामध्ये फक्त आपला एकच चॅप्टर शिल्लक राहिला आहे, तो आहे चॅप्टर नंबर 9. तो चॅप्टर 3 मार्काला आहे आणि विकल्पासह किती? 5 मार्काला. म्हणजे इथं जर बघितला तर तुम्ही 28 मार्क होतात आणि इथं तुम्हाला 42 मार्क होतात. 42 और सहित. याच्याबद्दल कोणाला शंका असेल तर विचारा. आपल्याला प्रश्नपत्रिका जी असते ती और सहित असते, बरोबर आहे ना. एखाद्या ठिकाणी कसं असतं, समजा प्रश्न नंबर 4 आहे किंवा 5वा आहे. समजा 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला 6 मार्काला प्रश्न येतो, पण त्या प्रश्नामध्ये 4 पर्याय असतात. 4 पैकी 2 लिहायचे असतात. 4 पैकी किती लिहायचे असतात? 2 लिहायचे असतात. एकाला 3 मार्क आहेत, दोन्हीला किती पडतील? 6 मार्क. पण तुम्हाला दिलेत किती? 12 मार्काचं दिले. तुम्हाला तिथे दिले उपलब्ध किती? 12 मार्काचं. तर हे विकल्पासह त्याच्यामुळे जास्त मार्क होतात. 42 मार्क. एवढं कळालं तुम्हाला? मी क्वेश्चन पेपरचं स्वरूप पण तुम्हाला लिहून देतो याच्यानंतर. आता यालाच जोडून आपण राज्यशास्त्राचं पण लिहून घेऊ, म्हणजे हा भाग संपून जातो आपला. राज्यशास्त्राचे एकूण 5 चॅप्टर आहेत. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला राज्यशास्त्राचे चॅप्टर कोणते आहेत. राज्यशास्त्राचा जो पहिला चॅप्टर आहे तो संविधानाची वाटचाल नावाचा आहे. या चॅप्टरमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये भारताचं जे संविधान लागू झालं त्या संविधानाची नेमकी वाटचाल कशी राहिली ते आपल्याला थोडक्यामध्ये समजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अगदी माहितीच्या अधिकारापर्यंत वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे निवडणूक प्रक्रिया. दुसऱ्या चॅप्टरचं नाव काय? निवडणूक प्रक्रिया. भारतामध्ये इलेक्शन कमिशन नावाची एक गोष्ट असते. भारताच्या संविधानामध्ये त्यासंबंधीची माहिती आहे. भारताचं संविधान कलम 324 मध्ये सांगतं की भारतासाठी एक निवडणूक आयोग असेल आणि ते निवडणूक आयोग जे आहेत ते भारतातल्या निवडणुका ज्या आहेत त्या घेत असतं. म्हणजे अगदी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून
आपल्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत दर 5 वर्षांना पार पाडल्या जाणाऱ्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका निवडणूक आयोग नावाच्या एका स्वतंत्र यंत्रणेद्वारा घेतल्या जातात. मात्र ही यंत्रणा घटनात्मक आहे. त्याचा सगळा डिटेल आढावा जो आहे तो दुसऱ्या चॅप्टरमध्ये आहे. तिसऱ्या चॅप्टरमध्ये राजकीय पक्ष नावाचा चॅप्टर आहे तिसरा, पॉलिटिकल पार्टीज. भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवरचे काही पक्ष आहेत आणि प्रादेशिक पातळीवरचे काही पक्ष आहेत. तर या पक्षांचा अगदी थोडक्यामध्ये परिचय आम्हाला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेला भारतीय जनता पक्ष असेल, अशा वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षांचा आढावा घ्यायचा आहे. काही प्रादेशिक पक्ष आहेत, त्या प्रादेशिक पक्षांचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे आणि पक्षपद्धती नेमकं काय असते, पक्षपद्धतीची काय वैशिष्ट्ये आहेत, या सगळ्या बाबींचा एक परामर्श जो आहे तो आपल्याला तिसऱ्या चॅप्टरमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर चौथा चॅप्टर जो आहे तो आहे सामाजिक व राजकीय चळवळी. सामाजिक व राजकीय चळवळी भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अगदी आदिवासी चळवळ असेल, शेतकऱ्यांची चळवळ असेल, महिला संबंधीच्या चळवळी असतील, पर्यावरणाची चळवळ असेल, ग्राहक चळवळ असेल, या सगळ्या चळवळींचा आढावा आपल्याला चौथ्या चॅप्टरमध्ये घ्यायचा आहे. आणि आपला शेवटचा जो चॅप्टर आहे तो भारतापुढच्या समस्या आहेत. या चॅप्टर म्हणजे भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानं हा चॅप्टर आत्ता नव्हता मागच्या विद्यार्थ्यांसाठी, मात्र मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला असू शकतो. तर भारतीय लोकशाहीसमोरील जे काय आव्हानं आहेत, म्हणजे दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, या सगळ्या आव्हानांचा एक आढावा आपल्याला या चॅप्टरमध्ये घ्यायचं आहे. भ्रष्टाचार असेल, राजकारणाचं गुन्हेगारीकरण असेल, सामाजिक आव्हानं असतील, या सगळ्या आव्हानांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे 5व्या चॅप्टरमध्ये. तर पहिल्यांदा आपण काय करूयात, याची मार्किंग सिस्टीम काय आहे ते बघायचं आहे. याची मार्किंग सिस्टीम नेमकी काय आहे हे आपण बघूयात आणि त्यानंतर मग आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं असतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता इथं सुद्धा घटक आहेत, मात्र इथं 3 घटक आहेत. आपण इतिहासामध्ये किती म्हणलं होतं घटक? इतिहासामध्ये 4 घटक होते, मात्र चॅप्टर किती होते? 9 होते. राज्यशास्त्रामध्ये चॅप्टर 5 आहेत, घटक 3 आहेत. त्यातला जो पहिला घटक आहे तो सेपरेट संविधानाची वाटचाल म्हणून आहे, चॅप्टर नंबर 1. हा 3 मार्कासाठी आहे, विकल्पासह हा 5 मार्काला होतो. लिहून घ्या. संविधानाची वाटचाल हा पहिला चॅप्टर आहे, हा 3 मार्काला आहे, 3 गुणांना, आणि विकल्पासह कितीला होतो हा? 5. त्यानंतर दुसरा आणि तिसरा चॅप्टर, दुसऱ्या घटकामध्ये निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्ष नावाचे 2 प्रकरणं आहेत. हे 2 प्रकरणं मिळून आपल्याला एकंदर 5 मार्काला आहेत, ते विकल्पासह 8 मार्काला आहेत. विकल्पासह किती मार्काला आहेत? 8 मार्काला आहेत. आणि तिसरा जो यातला घटक आहे त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5 हे 2 चॅप्टर हे 4 मार्काला आहेत, विकल्पासह 7 मार्काला आहेत. हे इकडं 12 मार्क होतात, हे इथं 20 मार्क होतात. म्हणजे 28 अधिक 12 40 झाले आणि 42 अधिक 20 62 झाले. विकल्पासह किती मार्क झाले? 62 62 झाले. आणि प्युअर मार्क किती आहेत? 40 आहेत. एकंदर किती आहेत आपल्याला? 40 मार्क आहेत. तर हे 40 मार्क तुम्हाला कुठल्या चॅप्टरमधून कशा पद्धतीने मिळणार आहेत हे तुम्ही समजून घेणं गरजेचं होतं, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. आता इथं माझ्याकडं बोर्डाची क्वेश्चन पेपर आहे आत्ताची, त्याचा आन्सर शीट पण आहे. तुम्ही तुमचे जे सीनियर आहेत, आत्ता 10वी ज्यांचं झालं आहे त्यांच्याकडनं क्वेश्चन पेपर मिळू शकता सहजपणे. ती क्वेश्चन पेपर मिळवा तुम्ही. आणि मी जे आत्ता लिहून दिलं आहे ते एकदा घरी गेल्यानंतर टॅली करून बघा, तुम्हाला एकही मार्काचा फरक दिसणार नाही. फक्त आता काय झालं आहे, हा चॅप्टर नव्हता, त्यामुळं या 4थ्या चॅप्टरवरच 7 मार्काचे प्रश्न आहेत विकल्पासह. किंवा तिथं आपल्याला 4था आणि 6वा चॅप्टर नव्हता,
यावर्षी फक्त कुठला होता? 5वा 7वा 8वा होता. तर त्या 5व्या 7व्या 8व्यावरच 23 मार्काचे प्रश्न आहेत. क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही क्रॉस चेक करा असं म्हणतोय मी तुम्हाला, म्हणजे तुमची खात्री होईल आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटतं. बऱ्याच वेळा काय होतं की 10वीला आलात की पहिल्यांदा जर कोणी काही काम करत असेल तर गाईड घेतो आपण विकत, पुस्तक नंतर घेतात. कशामुळं असं होतं माहीत नाही, पण मला तुम्हाला असं सांगायचं आहे, मी माझ्या विषयापुरतं बोलतो आहे, मला इतरांच्या विषयाबद्दल बोलण्याचा काही म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही. आमचा जो विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र, या विषयाला गाईडची कुठलीच आवश्यकता नाही. गाईडची कुठलीच आवश्यकता नाही. कारण इतिहास व राज्यशास्त्राची उत्तरपत्रिका ज्यावेळेस मी अभ्यासली बोर्डाची, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं पुस्तकातलीच उत्तरं आहेत. उत्तरं कुठली आहेत? पुस्तकातलीच उत्तरं आहेत. आणि त्यामुळे जर पुस्तकातलीच उत्तरं असतील तर मग आपण गाईडचा कशाला वापर करायचा? गाईडमध्ये एवढी तंतोतंत उत्तरं नसतात, एवढी परफेक्ट उत्तरं नसतात. आपण डेमो म्हणून करायला काय हरकत नाही, म्हणजे तुमची खात्री व्हावी म्हणून मी तुमच्याकडं पुस्तक आहे बहुतांश जणांकडं, मी इथला एक क्वेश्चन वाचतो आणि त्या क्वेश्चन वाचल्यानंतर आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2B मध्ये टिपा द्याचा शॉर्ट नोट्सचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ओल्टेअरवर विचारलं गेलं होतं. ओल्टेअर तुम्हाला पहिला चॅप्टर झाला आहे का? शाळेत झाला आहे चॅप्टर पहिला? झाला नसेल तर मी पेज नंबर सांगतो. आपला पहिला चॅप्टर काढा. त्या पहिल्या चॅप्टरमध्ये ओल्टेअर नावाचा मुद्दा जो आहे तो पेज नंबर 3वर आहे. पेज नंबर 3वर आहे. पुस्तक इथं आहे, मी वाचतोय उत्तरपत्रिकेमधलं. तुम्ही पुस्तकात बघा, ओल्टेअर मुद्दा जिथं आहे तिथं त्यातला पहिला मुद्दा आहे. पहिला मुद्दा आहे रेकॉर्डिंग चालू आहे. जर रेकॉर्डिंग चालू नसतं तर मी एका मिनिटात बाहेर मागे आला असतो. मी इथला अवलांडीचा बेटा. ते आपलं वेगळं असतं थोडंसं. पुन्हा सांगतो मी तुला, एवढं रेकॉर्डिंग बंद होते. जर शेवटपर्यंत हल्लास, हां, तुम्ही पुस्तकात बघायचं. ओल्टेअरचे मूळ नाव, मी इथलं वाचते हां उत्तरपत्रिकेतलं. ओल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. ओल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे. त्यामुळं इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. आणि शेवटचा मुद्दा आहे, त्या दृष्टीने ओल्टेअर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल इथं 4 मुद्दे आहेत. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे कोणतेही 2 मुद्दे 2 गुण. म्हणजे पुस्तकात जसं दिलं आहे त्याच क्रमानं मी तुम्हाला सांगितलं, वाचलं आणि त्याच्यामध्येच फक्त पॉईंट पाडलेले आहेत. काय केलं तिथं? फक्त पॉईंट पाडलेले आहेत. या 4 पैकी म्हणजे जेवढा आन्सर आहे त्यातलं निम्मा आन्सर जर तुम्ही परफेक्ट केलात तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात. इतकं सरळ सोपं असतं. आपण गाईडमुळं ते अवघड करत बसतो. मी तुम्हाला ज्यांना कळतंय आणि ज्यांना माझं म्हणणं योग्य वाटतंय त्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही पुस्तक ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात करताना त्यावेळेसच क्वेश्चन बघत जावा. स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत ना ते स्वाध्यायातले प्रश्न बघायचं आणि बघ आता मी ओल्टेअर वाचतोय तर शॉर्ट नोट्सला आलता. आता ओल्टेअरचा अजून एक प्रश्न आहे स्वाध्यायामध्ये तर तो नेमका कोणता आहे ते बघत बघत अभ्यास करायचं. आणि तसं जर केलात तुम्ही
तर तुमचा पुस्तक वाचता वाचता स्वाध्यायाचा भाग कंप्लीट होऊन जातो. आपल्याला काय, आपला उद्देश काय, आपल्याला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळवायचे. आणि माझं असं म्हणणं आहे की आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी फार अभ्यास करायची गरज नाही आहे, फक्त पुस्तक अभ्यासला तर होऊन जाते. ते कमी श्रमामध्ये होणारी गोष्ट आणि तेही परफेक्ट होत असेल तर तुम्ही थोडासा विचार करा. फक्त मुलांचं एक काय असते की पुस्तकात कोण हुडकत बसावं, शोधत बसावं, रेडीमेड उत्तर असते गाईडमध्ये, ते बरं वाटतं आपल्याला. पण गाईडमधल्या रेडीमेड उत्तरापेक्षा पुस्तकात उत्तर शोधणं सोपं आहे, हे मी तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये जागोजागी दाखवतो. मी तुम्हाला अजून एक उदाहरण वाचून दाखवणार होतो, पण सेम आहे, तसंच होणार आहे आणि आपला वेळ जाणार आहे. त्यामुळं मी म्हणलं की एक उदाहरण तुमच्यासाठी सफिशियंट आहे. हेच आहे, इथं उत्तरपत्रिका आहे. तुम्हाला जर क्रॉस चेक करायचं असेल कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर, तर तुम्ही आपलं संपल्यानंतर माझ्याकडनं हे घ्या आणि तुम्ही क्रॉस चेक करून बघा. मला बिलकुल त्याची हरकत नाही. मी 10 वर्ष ह्याच्यात डोके घातलेलं आहे आणि अगदी सगळे कामं ह्याच्यातली मला माहिती आहेत. त्यामुळे नेमकं काय प्रोसेस होते, प्रोसेस एकच आहे बघा. तुम्ही व्यवस्थित पुस्तक अभ्यासणं, या पुस्तकाच्या बाहेर काहीच येणार नाही तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 जो आहे ना पॅसेजचा, तो सुद्धा पुस्तकामधलाच असतो, 100% पुस्तकामधलाच असतो तो. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही फार डोक्याला त्रास न करून घेता एक पुस्तक घ्यायचं, ते मात्र रेग्युलर अर्धा तास, कमीत कमी दिवसातले 30 मिनटं हा विषय रविवार सहित अभ्यासायचा. म्हणजे अभ्यासायचं वर्षभर करायचं. पुन्हा पुन्हा तर तुम्हाला पाठ झालेला राहील. तुम्ही जर एखादी गोष्ट वर्षभर केलात, गावामध्ये तुम्हाला माहिती आहे का, ज्ञानेश्वरी वगैरे वाचणारे लोक असतात, ते फार शिकलेले नसतात, ते उगं बघतात, ते त्यांना पाठ असते, ते बरोबर पान उघडतात, इकडे इकडे बघत बघतच कोण काय आणले ते ज्ञान. सप्त्याला कसं असते, सप्त्याला वाचण्यावर लय लक्ष नसतंय, कोण काय आणले. आता फराळ घेऊन येतात ना लोक, कोणी खारी घेऊन येते, कोणी केळी घेऊन येते, कोणी सेब घेऊन येते. मग ते असं आपल्यापर्यंत कवा येते आता बाबा, ही का तिकडं संपत आहे. पण ते सगळं म्हणजे एवढं डिस्टर्ब होऊन सुद्धा ते करेक्ट म्हणतात. मला सांगायचा मुद्दा लक्षात घ्या, डिस्टर्बन्स आहे नाही. आपल्याला आपण काहीतरी अभ्यास करतोय आणि जेवायला आणलं समजा समोर, तर माणूस डिस्टर्ब होतं का नाही. तसं असतानाही त्यांना एवढं परफेक्ट पाठ असते की त्यांचं खालीवरी होत नाही बरोबर. हे नवीन बसलेल्या पोरांनाच कळत नाही अजून, उगाच ते तर असं करत बसतात. तुम्ही बघा थोडंसं ऑब्झर्वेशन, जे वर्ष वाचत आलेले आहेत का नाही लोक, त्यांना एकदम परफेक्ट होतं आहे. त्याचं सोपं साधं कारण असं आहे, ते दररोज वाचतात. ते काही 7 दिवस वाचतात का, 12 महिने घरी वाचतात. ते थोडं काय होत नाही वाचतात, 4 ओव्या करून वाचतात. असे खूप सारे लोक आहेत आपल्या गावागावामध्ये. ती पद्धत मला वाटतं परफेक्ट आहे. सोपं उदाहरण दुसरं, आपण जाहिरात बघतो का नाही. जाहिरात बघावं, पाठ करावं असं कुठं लिहिलं आहे नाही. आपल्याला चित्रपट बघायचा असतो, मालिका बघायची असते, क्रिकेट बघायचं असतं काहीतरी, पण त्याच्यामध्ये एकच जाहिरात इतक्यांदा येते, ते क्रिकेटचं काही राहत नाही लक्षात, चित्रपटाचं काही लक्षात राहत नाही, पण ती जाहिरात लक्षात राहते बघा. अभ्यासाला तेच तंत्र वापरायचं. आपण अभ्यासाला कुठलं तंत्र वापरायचं, तेच वापरायचं. वारंवार तेच करायचं, तेच वाचत राहायचं वारंवार. कसं होत नाही पाठ, आहे का त्याच्यामध्ये. आणि तुमचा आहे किती सिलेबस, तुमचा सिलेबस नथिंग. इतका कमी सिलेबस आहे तुम्हाला. 11वी-12वीला गेल्यानंतर तुम्हाला कळतं की काय असतं अभ्यास. 10वी ही त्याचं खूप छोटंसं आवृत्ती आहे, जस्ट स्टार्ट आहे ती. इथं तुम्ही टिका, इथं परफेक्ट बना. मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं आहे, चान्स डबल नाही मिळत. मी हार्डवर्कला फार महत्त्व देतो आणि मला वाटतं की विद्यार्थ्यांनी पण ते केलं पाहिजे. अभ्यास जो आहे ना, तो स्वतः म्हणजे सेल्फ मोटिवेटेड ज्याला म्हणतो आपण, स्वतःला मोटिवेट करायचं की मला हे करायचं आहे बाबा. आणि मला हे करायचं आहे म्हणलं की कोणी थांबवू शकत नाही. आपण एक चुकीचा गैरसमज करून घेऊ लागलात तुम्ही, तुमची पिढी तर, की तुम्हाला वाटतं की आईवडिलांना फार इंटरेस्ट आहे अभ्यासामध्ये. कारण सारखं म्हणते की आई म्हणते, नाहीतर वडील म्हणतात बस अभ्यासाला. ह्यांना वाटतं अभ्यास ही त्यांची गरज आहे. तसं नाही, अभ्यास तुमची गरज आहे. तुम्ही त्यांना म्हणायची वेळच आणू नका,
उलट आई वडील म्हणलं पाहिजे की जरा बस आता, बस झालं, ही पोझिशन आणून ठेवायची. डोक्यात बसावं लागतं बघा तुमच्या. आणि एकदा जर तुम्ही गेलात पुढे, आज सकाळनं डॉक्टरची एक पुरवणी काढली आहे. कोणाकडं सकाळ वर्तमानपत्र येत असलं, सकाळचं वर्तमानपत्र, तर लातूरमधले डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर कुठून आले आहेत, कसल्या गावातून आले आहेत आणि आज ते कुठल्या पोझिशनला आहेत, थोडं वाचा. म्हणजे आपल्या जवळचे माणसं आहेत म्हणून वाचायचं आहे, बाकी काय नाही. म्हणजे आमच्याच खेडेगावातला माणूस आहे आणि तो एवढा मोठा डॉक्टर झाला, कष्ट केला असेल का नाही, ते लक्षात ठेवायचं. ज्यानं कष्ट केलं आहे त्यानं पुढेच गेलेलं आहे, आत्तापर्यंतचा इतिहास आहे. आता पुढचा पॉईंट लिहा तुम्ही. क्वेश्चन पेपरचं मला वाटतं गुण विभागणी लिहिली आहे. आता लिहा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लिहून देत असताना पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेवरील सूचना देतो. प्रश्नपत्रिकेवरील सूचना आहेत, फक्त सूचना म्हणून लिहा. प्रश्नपत्रिका किती मार्काची असते आपली? 40 मार्काची असते. 2 तास वेळ आहे. वेळ 2 तास, मार्क 40. आपल्या विषयाचा कोड असतो 73. बोर्डाचा कोड आहे तो 73. पेपर नंबर फर्स्ट. सोशल सायन्समध्ये 2 पेपर असतात. पेपर नंबर फर्स्ट आपला असतो, जॉग्रफी पेपर नंबर सेकंड असतो. 73 आहे ते. त्याच्यामध्ये सूचना लिहा. सर्व कृती ऑब्लिक प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत. सर्व कृती प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत. दोन, उजवीकडील अंक प्रश्नांचे ऑब्लिक कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात. उजवीकडील अंक प्रश्नांचे ऑब्लिक कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात. 3 नंबर, प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न क्रमांक 1 ते 5 इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 राज्यशास्त्र या विषयावरील आहेत. प्रश्न क्रमांक 6 ते 9 राज्यशास्त्र या विषयावरील आहेत. चार नंबर, पुढची सूचना. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 आणि 6 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि 6 मध्ये संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे. संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे. पाचवी सूचना. प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 आणि 8 आणि 8 मधील संकल्पना चित्रे ऑब्लिक कृती त्याच नमुना आराखड्यात पेनने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे.
उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे। आणि शेवटची 6वी सूचना आहे, प्रश्न पहिला अ, ब, प्रश्न पहिला अ, ब व प्रश्न 6वा या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेले असेल तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरले जाईल। आता इकडे लक्ष द्या, तुम्ही सूचना क्रमांक 4 बघा, पहिल्या 3 समजण्यासारख्या आहेत, मी काही रिपीट करत नाही। चौथी सूचना अशी आहे की क्वेश्चन नंबर 1A म्हणजे प्रश्न पहिला अ आणि 6वा, तर हे 2 प्रश्न कशा संबंधी आहेत, तर रिकाम्या जागाचे आहेत। दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा तो प्रश्न असतो, क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 6 मधला। क्वेश्चन नंबर 1A हा इतिहासाचा असतो आणि 6वा जो असतो तो राज्यशास्त्राचा असतो। तर इथं स्पष्ट म्हणलेलं आहे, संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे। बरेच मुलं आत्ताच्या बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा फक्त तेवढा उत्तराचा शब्द लिहितात। उत्तराचा शब्द लिहिला तरी तुम्हाला मार्क मिळणार नाही जर तुम्ही पूर्ण वाक्यात नाही लिहिलात तर। याचं एक उदाहरण घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे। आता इथं पहिला प्रश्न असा होता की भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केलं। 4 पर्याय आहेत, त्यातलं उत्तर जेम्स ऑगस्टस हिकी असं आहे। तर आता मला काय लिहायला पाहिजेत, भारतातले पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले असं मी पूर्ण वाक्यात लिहायचं। भारतातले पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले असं लिहायचं आणि जेम्स ऑगस्टस हिकी जिथं लिहिलंय मी त्याला अंडरलाईन करायचं। हे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात बसू द्या, शाळेतल्या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही असंच लिहायचं। तुमचे शिक्षक आणि मी माझ्या शाळेत सुद्धा बऱ्याच वेळा काय करतो, आम्ही फक्त आन्सर जरी करेक्ट असलं तेवढं जेम्स ऑगस्टस हिकी पण लिहिलं तर मी काय करतो, प्रेमापोटी मार्क देतो। हे इथं मार्क मिळतील पण बोर्डात मार्क मिळत नाहीत, आणि इथं जर तशी सवय लागली तर मी बोर्डात सुद्धा तुम्ही तीच चूक करता। त्यामुळं थोडंसं आतापासूनच माहिती आहे ना आपल्याला की पूर्ण वाक्यात लिहिलं तरच मार्क मिळतात। विषयानुसार वेगवेगळे हे आहेत बरं का, पद्धती आहेत। सायन्समध्ये काहीतरी वेगळंच आहे, मी सायन्सचं सांगत नाही आहे, मी कुठलं सांगतोय, इतिहास राज्यशास्त्राचं। त्यामुळे इतिहास राज्यशास्त्रामध्ये तुम्ही पूर्ण वाक्यातच लिहायचं। 5वी एक सूचना आहे बघा, प्रश्न क्रमांक 2A आणि 8B हेच आहे, ते संकल्पनाचित्राचं आहे। संकल्पनाचित्र ज्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं असतं क्वेश्चन पेपरमध्ये त्याच फॉर्मॅटमध्ये, आता ही फॉर्मॅट आहेत काही, ज्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही पेननं लिहिणं अपेक्षित आहे। पेन्शिलनं लिहिला तर काही प्रॉब्लेम होत नाही, मात्र मधलं जे आन्सर असते ते आन्सर तर पेननंच लिहायचं आहे। तुम्हाला बऱ्याच वेळा काय वाटतं की डायग्राम काढायला पेन्सिलनं सोपं पडतं आपल्याला, म्हणून मुलं काढतात। त्यामुळे तुम्ही जर काढलात तरी काही फार त्याचा परिणाम होणार नाही, मात्र आन्सर पेननं लिहायचं। आणि शेवटचं 6वी जी सूचना आहे, 6वी सूचना फार महत्त्वाची आहे। ती सूचना आहे की प्रश्न क्रमांक 1A, B आणि प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेली असतील तर प्रथम
लिहिलेले उत्तरच गुणांसाठी ग्राह्य धरले जाईल. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, मुलं आपली थोडी जास्त एक्स्ट्रा असतात, ॲडव्हान्स असतात, हुशार असतात. आता रिकाम्या जागामध्ये काय होतं, रिकाम्या जागामध्ये 4 पर्याय असतात. काही मुलं काय करू लागली मागल्या काळामध्ये, एक पर्याय घ्यायचं लिहायचं, दुसरा पर्याय घ्यायचं लिहायचं, तिसरा घ्यायचं लिहायचं आणि चौथा घ्यायचं लिहायचं. कळालं का? 4पैकी एक तर उत्तर असतेच, 4पैकी एक तर असतेच की. ही जी मुलांनी कल्पनाशक्ती वापरली त्याच्यामुळं आम्हाला नवीन नियम करावा लागला की पहिल्यांदा जे लिहिले तेच तपासलं जाणार, पुन्हा काही लिहिलं तर काही संबंध नाही. त्याचं नशीब चांगलं पाहिजेत की पहिलाच आन्सर पाहिजेत, करेक्ट आन्सर पहिलं पाहिजेत, नाहीतर मिळत नाहीत मार्क. त्यामुळे आपण काय करायचं, एकदम सोपं आहे, काहीही नाही. तुमचं जे काही स्वाध्याय असतात का नाही, त्या स्वाध्यायातले 80% प्रश्न पडायला लागलेत. स्वाध्याय म्हणजे धड्याखाली जे काय असतं त्यातले 80% प्रश्न आहेत. आणि ही जी मार्किंग सिस्टीम सांगितली, या मार्किंग सिस्टीमनुसार गेलात तुम्ही आणि थोडंसं ऑब्जेक्टिव्ह टाईप व्यवस्थित केलात तर तुम्ही 37, 38, 39ला सहज जाता. फक्त तुम्हाला मी सांगितलेला फॉर्म्युला लक्षात ठेवा की पुस्तकाचा जो वापर करायचा आणि 30 मिनटं दररोज मन लावून अभ्यास करायचा. त्या अभ्यासामध्ये वाचन पण असेल, लिहिण्याचाही सराव असेल, दररोज करायचा रेग्युलर. तुम्ही 37 तर असेच क्रॉस कराल. यावर्षी आपण 40 मार्काचे जे पेपर आहेत तेच फक्त CMकडे दिलते, चीफ मॉडरेटरकडे. म्हणजे 40पैकी 40 ज्यांना मार्क पडलेत त्यांचाच तिसऱ्यांदा पेपर तपासला जातो. नाहीतर 39पर्यंत ज्यांचे पेपर मार्क पडलेत त्यांचा पेपर फक्त एक्झामिनर एकदा तपासतो आणि मॉडरेटर एकदा तपासतो. आणि तुम्ही जर परफेक्ट तपासला तर त्यांना थोडंसं एक मार्क कमी करायचे. कुठलाही एक्झामिनर किंवा कुठलाही मॉडरेटर विद्यार्थ्याचे मार्क कमी व्हावेत म्हणून प्रयत्न करत नाही. उलट माझ्या विषयामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळत आहेत, चांगले लिहिते तर आम्हाला आनंदच होतो ना. उलट लिहा, तुम्ही मार्क घ्या. मार्क तुम्ही जर लिहिलात तर तुमचा हक्क आहे तो मार्क घेणं. त्यामुळे तुम्हाला मार्क कोणी कमी देणार नाही, लक्षात घ्या. फक्त आपला उत्तर प्रॉपर पाहिजेत. उत्तर लिहिण्याची पद्धत जी आहे ती प्रॉपर जर तुम्ही सांभाळलात, पॉईंट वाईज लिहायचं. म्हणजे ही उत्तरपत्रिका तुम्ही बघा एकदा, तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पॉईंट वाईजच आहे. रोमन लिपीमध्ये आहे फक्त. रोमन लिपी 1-2 तर येत असेल की, रोमन लिपी जाऊ द्या, 1, 2, 3, 4 ते चालू करायचं आपण. पॉईंट जिथं संपला तिथं सोडून द्यायचं, दुसरा पॉईंट चालू करायचं स्टार्टिंगपासून. पुन्हा तोच तिथं संपला आहे तिथून सुरू केलं बघ, हे असं लिहत जायचं. आणि एक कायम लक्षात ठेवायचं की आता मी काय म्हणलं तुम्हाला, एका मुद्द्याला 1 मार्क पडला आहे, मग तुम्ही काय कराल की 2च मुद्दे लिहायचे म्हणाल, असं होईल ना. पण तुम्हाला माहीत नाही ना दुसरा मुद्दा कुठं संपला आहे. त्यामुळे माझं सजेशन असं असतं, जे मुलं खूप अभ्यास करतात, छान अभ्यास करतात आणि ज्यांना स्वतःचं महत्त्व कळालं आहे, अभ्यासाचं महत्त्व कळालं आहे, त्यांनी पूर्ण उत्तर लिहायचं. जेवढं तुम्हाला मॅक्झिमम उत्तर लिहिता येते का नाही ते लिहायचं. पहिल्या टप्प्यामध्ये बोर्डाची परीक्षा ज्यावेळेस होईल त्यावेळेस बोलू आपण, पण पहिल्या टप्प्यामध्ये कधीही ऑरमधले उत्तरं लिहित बसायचं नाही. जेवढे तुम्हाला 3पैकी 2 लिहा म्हणले ना, 2च लिहायचं, पण शेवटपर्यंत जायचं. इथं मी 3पैकी 3 लिहिले आणि 9वा प्रश्न लिहायचा राहिला तर माझा फायदा होईल का तोटा होईल? आपलं नुकसान होतं ना 2 मार्काचं. आपल्याला जेवढे प्रश्न सोडवा म्हणले ते सगळे अटेम्प्ट करायचे आहेत, कुठल्याही विषयाचे असत्या. ऑर कधी विचार घ्यायचा ऑरचा? वेळ उरल्यानंतर. तुमचा सगळा पेपर संपला आहे, अर्धा तास शिल्लक आहे आणि तुम्हाला वाटलं की ह्या 2पैकी माझं बरोबर आलं नाही उत्तर, मला थोडंसं समाधान नाही मला, मग तिसरं लिहा त्यातलं. कळायला लागलं तुम्हाला? तर ही गोष्ट तुम्ही करा. आता क्वेश्चन पेपरचं मी क्वेश्चन पेपर सांगतो तुम्हाला. त्याच्यामधला क्वेश्चन पेपरमधला पहिला प्रश्न, तुम्हाला 9वीला कदाचित हा प्रश्नपत्रिकेचा स्वरूप झालं असेल, पण मला माहीत नाही नेमकं कुठल्या शाळेत काय होतं. हे असलंच पाहिजे असंच, पण झालं नसेल तर पण 10वीला तर हेच आहे 100%. प्रश्न पहिला, त्याच्यामध्ये 2 बीट आहेत, अ ब. प्रश्न पहिला अ असं लिहा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दिलेल्या
पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. किती मार्काला हे? 3 मार्काला. गुण 3 असं लिहा किंवा मग बॉक्स करून 3 करायचं, त्याला तिथं असं बॉक्स करून 3 लिहायचं, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की हे मार्क आहेत. त्यातलं ब, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. हे सुद्धा 3 मार्काला आहे. पहिला प्रश्न 6 मार्काचा झाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, प्रश्न दुसरा, त्याच्यामध्येही अ आणि ब आहे, त्यामुळे अ लिहा. प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता इकडे लक्ष द्या. इथं जनरली काय होतं, इथं संकल्पना चित्र विचारलं जातं, कन्सेप्ट मॅप किंवा फ्लो चार्ट असतो किंवा टेबल असतो, तक्ता, किंवा मग टाईमलाईन असते, कालरेषा. तर या कुठल्यापैकी पण काही काय येत नाही, त्यापैकी तुम्ही लिहायचं. आता यावर्षी काय झालं आहे, 1 टाईमलाईनचा प्रश्न आला आहे आणि 2 कन्सेप्ट मॅप आहेत, संकल्पना चित्र आहेत, म्हणजे 3 आहेत टोटल. 3 पैकी किती लिहायचे आहेत आपल्याला? 2 लिहायचे आहेत. कंसात लिहा 3 पैकी 2 आणि मार्क 4. 3 पैकी 2 आणि मार्क किती आहेत? 4 आहेत. त्यातलं ब, थोडक्यात टिपा लिहा. थोडक्यात टिपा लिहा. त्याच्यामध्ये 3 पैकी 2 लिहायचे आहेत. टिपाला पण 3 दिलेले असतील, त्यापैकी 2 लिहायचे आहेत. मार्क 4च आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा. आता इथून 3रा, 4था, 5व्या प्रश्नाला 2 पर्याय हे नाही आहेत, अ ब नाही आहे, फक्त डायरेक्ट प्रश्नच आहे. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. इथं 4 पैकी 2 लिहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पर्याय अजून वाढला. 4 पैकी किती लिहायचे आहेत? 2 लिहायचे आहेत. मार्क 4 आहेत. मार्क 4 आहेत. क्वेश्चन नंबर 4, प्रश्न 4था, उतार्याचे, दिलेल्या उतार्याचे वाचन करून, दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अगोदर तुम्ही असं लिहा, गुण 4. मार्क किती आहेत? 4 आहेत. याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. लक्ष द्या, तुम्ही कसं लिहायचं तसं लिहा, मी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये 3 पर्याय असतात, 3 प्रश्न असतात. याला ऑर नसतं. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न 1-1 मार्काला असतो आणि यातला तिसरा प्रश्न 2 मार्काला असतो. 1, 1, 2. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी एका वाक्यात लिहिलं तर सफिशियंट आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी एका वाक्यात लिहिलं तर सफिशियंट आहे. मात्र तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी कमीत कमी 2 पॉईंटमध्ये लिहायचं. बहुतांश वेळा त्या पॅसेजमध्येच त्याचे उत्तरं असतात. फार डोकं लढवायचं काम नाही. इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये पॅसेज असतो ना तुमच्या, ती पद्धत आपण इतिहासामध्ये आणली आहे. अत्यंत सोप्या पद्धतीनं मार्क मिळण्यासाठी हा प्रश्न खूप उपयोगी आहे. ज्याला लिहिता वाचता येत त्याला 4 मार्क मिळालेच पाहिजेत. 5वा प्रश्न लिहा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 पैकी 2 असं लिहा. 4 विचारलेले असतील, 4 पैकी आपल्याला किती लिहायचे? 2 लिहायचे. इथं इतिहास संपत. 6वा प्रश्न कशाचा आहे? राज्यशास्त्राचा. क्वेश्चन नंबर 6 लिहा. राज्यशास्त्र म्हणून लिहायची गरज नाही, पण तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, काय फरक पडत नाही. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 मार्काला आहे. तिकडे किती मार्काला होतं इतिहासमध्ये? 3ला होतं. आता इथं 2 मार्काला आहे. प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. तीन पैकी 2 लिहायचे. 3 पैकी किती? 2 लिहायचे. किती मार्काला आहे? 4 मार्काला आहे. आता थोडंसं या प्रश्नाचं मला सांगणं गरजेचं वाटतंय. क्वेश्चन नंबर 7 बोलतोय आपण. लक्ष द्या बरं का इकडं. इथं काय? पुढील विधाने चूक की बरोबर सांगून सकारण स्पष्ट करा असं आहे. एकाला इथं 3 असतात, 3 पैकी 2 लिहायचे आहेत. म्हणजे एकाला मार्क किती आहेत? टोटल 4 आहेत. एकाला 2 मार्क पडतात. समजा एखादं विचारलं गेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहिताय, तर पहिल्यांदा असं लिहायचं की हे विधान चूक आहे किंवा बरोबर आहे. आता इथं एक आहे बघा, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. आपल्या 4थ्या चॅप्टरमधला आहे राज्यशास्त्राच्या. आता इथं काय? ग्राहक चळवळ अस्तित्वात आली, हे विधान बरोबर आहे असं पहिल्यांदा मी लिहायचं. इथं हे विधान बरोबर आहे असं लिहायचं. आणि हे लिहिल्यानंतर कारण इथून मग मला पॉईंट लिहायचे. त्याचे पॉईंट जे आहेत ते इथून लिहायचे. आता मार्क कसं पडणार आहेत बघा. मला पहिल्यांदा इथं 1 मार्क पडणार आहे. हे विधान बरोबर आहे, हे करेक्ट आहे आन्सर, म्हणून मला इथं 1 मार्क मिळाला. आणि खाली जो सकारांचा भाग आहे तिथं मला काय मिळणार आहे? इथे 1 मार्क मिळणार आहे. ठीक आहे. आता असं झालं माझं की मी इथं हे विधान बरोबर आहे न लिहिता मी इथं काय लिहिलं? चुकलं माझं. हे विधान चूक आहे असं लिहिलं. हे विधान चूक आहे असं लिहिलं मी. इथं जर हे विधान चूक आहे असं लिहिलं तर इथं तर 0 मार्क मिळतोयच, पण खालचं जर कारण मी करेक्ट पण लिहिलं तरी पण इथं 0 मार्क मिळतोय. म्हणजे पहिली कंडिशन कोणती आहे? कंडिशन ही आहे की हे करेक्ट आलं पाहिजे, तरच खालतं चेक होते, नाहीतर डायरेक्ट चूक होते. कळायला लागलं का तुम्हाला? त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे विधान चूक आहे का बरोबर आहे हे तुम्हाला करेक्ट ओळखून लिहिता आलं पाहिजेत. ठीक आहे. समजा तुम्हाला सकारण येत नसलं तर कमीत कमी हे विधान बरोबर आहे लिहिलात तर 1 तर मार्क मिळेल. दुसरा अजून लिहिलात तर त्याला 1 मार्क मिळेल. म्हणजे 1 मार्क मला वाटतं वस्तुनिष्ठ प्रश्नाला जसा मिळतो तसा मिळतो इथं. ऑब्जेक्टिव्हला रिकाम्या जागाला वगैरे जसं मिळतं का नाही तसं आहे. फक्त तुम्हाला ओळखायचं आहे विधान करेक्ट आहे का चूक आहे. हे एवढं समजलं का तुम्हाला? प्रश्न 8वा. आपल्याला राज्यशास्त्रामध्ये फक्त 8व्या प्रश्नामध्ये विकल्प आहेत अ आणि ब. प्रश्न 8वा अ लिहा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. दोन पैकी एक. 2 पैकी आपल्याला किती लिहायचे आहेत? 1 लिहायचं आहे. मार्क किती आहेत? 2 मार्क आहेत. याच्यातलं ब. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. इथं पण 2 दिलेले असतील, 2 पैकी 1 लिहायचं, 2 पैकी 1 लिहायचं, मार्क 2च आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 9. प्रश्न 9. पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. 2 पैकी 1, 2 पैकी 1, मार्क किती आहेत? 2 आहेत. ही अशी आपली 40 मार्काची इतिहास व राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे. मी तुम्हाला हे 2 पैकी 1 वगैरे का दिलं आहे, तर तुम्हाला कळायला पाहिजेत की किती प्रश्न विचारले जातात. ॲक्च्युली इथं तसं नसतंय. इथं कोणतंही एक असं असतं बघा. इथं 2 पैकी 1 असं लिहिलेलं राहत नाही. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर बघाल त्यावेळेस तुम्हाला नाही वाटलं पाहिजे की हे चुकीचं काहीतरी आपल्याला ऐकलेलं आहे. फक्त तुम्हाला किती विकल्प उपलब्ध आहेत हे माहिती व्हावं म्हणून मी तसं सांगितलेलं आहे. अजून तुम्हाला म्हणजे शाळेमध्ये समजा अजून वॅकेशन वगैरे सुरू झालं नसेल किंवा जिथं झालं असेल तर तुम्ही काय करायचं, मी ज्यावेळेस नेक्स्ट टाईमला येईल त्यावेळेस तुम्ही इतिहासाचे पहिले 3 चॅप्टर आणि राज्यशास्त्राचा पहिला चॅप्टर जो आहे तो परफेक्ट करून ठेवायचा. मी काय म्हणतोय, इतिहासाचे पहिले 3 चॅप्टर, पाश्चात्य परंपरा, भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास 3 चॅप्टर आणि राज्यशास्त्रातला पहिला चॅप्टर संविधानाची वाटचाल हे परफेक्ट करून ठेवायचं आहे. मी तुम्हाला काय करेन, तुम्हाला जसं क्लासरूममध्ये मायक्रो टीचिंग चालतं आहे निवांत, तसं माझ्याकडे वेळ नसणार आहे. मी तुम्हाला 2 तास मॅक्झिमम, त्या 2 तासामध्ये जेवढा भाग तुम्हाला कन्सेप्च्युअल कव्हर करता येईल तेवढा मी कव्हर करणार. मात्र त्याला तुमचा अभ्यास असणं गरजेचं असतं. तुमचा जर ऑलरेडी अभ्यास असेल तर ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवणं फार सोपं जातं. तुम्ही एकदम ब्लँक असाल समजा तर तुम्हाला नाही कळणार ते. इतिहास फार इंटरेस्टिंग आहे, करिअरसाठी महत्त्वाचा आहे आणि यावर्षीचा इतिहास हा सणावळ्या वगैरे जसा म्हणतो आपण टाईमलाईननुसार फार नाही आहे. गेल्या वर्षी कसं होतं की काय काय होत गेलं, घटना होत्या ना एकानंतर एक, तसंही इथं नाही आहे. त्यामुळं हा इतिहास समजून घेणं आणि मग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही माझं ऐका आणि गाईडच्या नादाला न लागता फक्त पुस्तक परफेक्ट तुम्ही अभ्यासा. जर पुस्तकामध्ये प्रश्नांची उत्तरं नाही सापडत असली तर मी तुम्हाला फाइंड आउट करून देतो. तुम्हाला सांगतो, मी शिकवताना सांगत असतो की हे इथं उत्तर आहे, याचं उत्तर हे आहे, या प्रश्नाचं उत्तर हे आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन पण सांगतो मी तुम्हाला, जे की स्वाध्यायामध्ये नाहीत मात्र परीक्षेला येऊ शकतात. त्या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे ते पण सांगतो तुम्हाला. समजा संकल्पनाच्या चित्राचा प्रश्न आहे तर पहिल्या धड्यावर काय येते की कुठले कुठले आधुनिक विचारवंत, पाश्चात्य विचारवंत होऊन गेले, युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. तुम्हाला 7 नावं आहेत, त्यातली 4 नावं पाठ करायचे. जर चुकीची जोडी ओळखामध्ये वगैरे प्रश्न आला तर अजून भारी, तिथे ऑलरेडी नावं असतात तेच बघायचं आणि तिकडे लिहायचं. प्रॅक्टिस करा सगळ्या विषयाची. तुम्ही वेळ द्या. अभ्यासाला बैठक लागते, बसावं लागते एका जागी. ती सवय डेव्हलप करून टाका. उगाच म्हणतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास, संपलं. आपल्याला 18 मिनटं बसणं होणार गेले. असं जमते का? मी एक 5-6 घंटे बसता बरं का कंटिन्यू. अजून पण मी एकदा बसलो तर मला काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे मला डिस्टर्ब होत नाही. मी म्हणजे हसत म्हणतो मुलांना, आमच्या शाळेतल्या पोरांना सांगताना, शिवाजी चौक आहे लातूरमध्ये, उड्डाण पूल आहे, मी उड्डाण पुलाच्या खाली बी थांबलो तर मी अभ्यास करू शकतो. लय गर्दी असते ना तिथं. आपलं एकदा डोक्यात बसलं ना ते वाचायला तर कोणी डिस्टर्ब नाही करू शकत. तुमचं घर लहान आहे, तुम्ही गावातले आहात, तुमच्याकडे लाईट नाही, प्रॉब्लेम नाही सांगायचे. प्रॉब्लेम तर सगळ्यालाच प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेमची लिस्ट संपत नाही भारतात. फक्त तुम्ही म्हणा की सांगा म्हणून, आहे की नाही.
त्यामुळे प्रॉब्लेम कोणी सांगायचा नाही, त्यातनं मार्ग काढा शिका. आम्ही ज्या वेळेस शाळेला होतो का नाही त्यावेळेस आम्हाला चालतच जावं लागायचं कंपल्सरी, आणि रोड पण नव्हता. माझं गाव एवढं छोटं आहे, माझ्या गावाला अजूनही एस टी येत नाही. वलांडी माहिती आहे तुम्हाला? इकडं धनेगाव नंतर वलांडी लागते. वलांडीच्या अगोदर एक राईट साईडला रोड जातो, तिथं एक आनंदवाडी नावाचं गाव आहे छोटंसं, तिथून 1 किलोमीटर आहे समजा त्या रोडपासून. आम्हाला वलांडीच्या शाळेत जावं लागायचं, 2-1 किलोमीटर पडायचं, ते चालतच जायचं, चालतच यायचं. अजून पण आम्हाला काय वाटत नाही, ती सवय आहे ना, भाग सवयीचा असतो कुठलाही. तुम्ही जर स्वतःला 1 तास 2 तास 1.5 तास असं हळूहळू डेव्हलप करत जावा. तुम्ही विनाकारण मोबाईल हातातच घ्यायचं नाही, कुठलंच कारण सांगून घ्यायचं नाही. मोबाईल तुम्ही हातात घेतलात की समजायचं आपला 1-2 तास वाया गेला. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून सांगायचं आहे, मनापासून. सगळ्यांना मी वैयक्तिक बोलू शकत नाही तुम्हाला, पण असं समजा तुम्ही की मी सगळ्यांना तुम्हाला वैयक्तिक बोलतोय. लक्षात घ्या, मी तुम्हाला सगळ्यांना वैयक्तिक बोलतोय असं समजा, आणि घरी गेल्यानंतर आत्ता जे काय आपण बोललोय, आपण आज काही जे शिकलो इथं, ते सगळं एकदा रिव्हिजन करा. रिव्हिजनला माझ्या मते फार महत्त्व आहे. कुठल्याही विषयाचं, कितीही अवघड विषय असू द्या, रिव्हिजन केलात तर एकदम सोपा होऊन जातं. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला जर काही अडचण असेल या विषयासंबंधीची, मी अजून इथं काही वेळ आहे. ज्यांना अडचण आहे, काही समजलं नाही, ज्यांना अभ्यासच करा वाटत नाही, ज्यांना इतिहासाचं पुस्तकच उघडा वाटत नाही, अशा सगळ्या लोकांना मी तुम्हाला सांगतो समजावून काय केलं तर काय होतं. इतिहासाचं पुस्तक ज्यांना उघडा वाटत नाही, बंद करा.